60. ए राणा 100चा बल्ब घ्यायचा का 150चा रे? आणि वायर किती मीटर घ्यायची? ए राणा, अरे काय झालं? कुठं लक्ष आहे तुझं? राणा काय झालं सांग की. ये रात्री हॉटेलला. नाही तू बोल की काय म्हणलास? ए राणा, अरे काय झालं सांग की मला. ते अरे 5 स्टार हॉटेलला जायचं म्हणून मला लय कसं तरी होतंय बघ. त्या मोठ्या हॉटेलच्या त्या काचा बघून मनावर माझ्या लय दबकायला होतं बघ. तिथं समजा लय फाडफाड इंग्रजी बोलतात. आपल्याला कुठे येते इंग्रजी? त्या अंजली बाईंसमोर इज्जतीचा डाल बी वाजायला नको. काय मरतात तू बी? अरे तू बी जा की तयारी. तू बी चांगली कापडे घाल, जरा शेंट बिंट मार आणि जा, म्हणजे कोण बी नाही काय बोलणार. अरे बघ तिथे गेल्यानंतर एकदम दाबात राहायचं. हा ए तू येतो काय माझ्या बरोबर? ए नाही. अरे ते परवा आपण हॉटेलात गेलेलो, त्या हॉटेल मालकासोबत आपली ते सुट्ट्या पैशावर भांडण झाले नाहीत वय. उगा बंकच करू नकास. आधीच डोसकं बंजाळ आहे माझं. अरे राणा, असं डोसकं भंजाळून कसं चालणार बरं? तो कल्पेश घोटाळे शहरातली शायनिंग दाखवत. तुला असं त्याच्यासमोर तुझा अडाणीपणा दाखवून चालणार नाही बघ. हा मग मी काय करू? तू एक काम कर, मोठी गाडी घेऊन जा. गाडीची चावी अशी फिरवत 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 मस्त विकास कने हॉटेलात एंट्री कर. पैसे घेऊन जा. हा आणि हॉटेलचं बिल बी तूच भागव. आपल्या MS09चा रुबाब असा दणक्यात झाडायचा. कुठली मुंबई आणि भिंबई. अरे बाईंच्या समोर तुझं इम्प्रेशन पडणार म्हणजे पडणारच बघ. हा हा काय? मी बल घेऊन येतो. काय राणा कुठे चाललाय? ए तो 5 स्टार हॉटेलला चाललाय. ते बी तुमच्या माझ्या दोस्ताबरोबर चाललोय. आम्ही कुठे दुश्मन आहे? दोस्त काय की आम्हाला बी घेऊन चल. ए 5 स्टार हॉटेलला चाललाय तू. NH4च्या डाब्या नाही आम्हाला बी घेऊन चल. माहित आहे आम्हाला, आम्ही पिक्चर मध्ये बघितलंय. सगळीकडे काच असतात, लिफ्ट बी असते, हायफाय माणसं जातात तिथं. मग तू कुठं हायफायस? आता मी बी होणार आहे हायफाय. येडपणाला आम्ही दिसलो वैर तुला. अरे खरंच होणार आहे मी हायफाय. मग आम्ही बी होणार आहे हायफाय. आम्हाला बी घेऊन चल. सर वाटर रेगुलर और मिनरल? सर वाटर रेगुलर और मिनरल काय असतं ते? ते पाणी बाटलीतला पाहिजे की साधा पाहिजे ते विचारते. असं आहे वय. मग मस्त पैकी माठातलं पाणी आण मर्दा. अरे लय घसा सुकलाय माझा. रेग्युलर फॉर हिम अँड मिनरल फॉर अस. ओके सर. अरे राणा साहेब, त्याला तुझा लोकल भाषा कसा समजेल? गावठी भाषा नाही समजणार नाही. अहो का नाही? समजे आपली कोल्हापूरची गांग आहे. थोडा हळू आवाजात बोलणे बाबा. ते VIP माणसे येतात म्हणून शहरी बोलावं लागतंय. हो मगाशी समजा खाली कळलं मला. असा काय? ते जाऊ दे. हॉटेल कसा वाटला? लई जबरे. आपण ते मोकळं वारं घ्यायला पाहिजे होतं. जेवायला अजून मजा आली असती. AC सुरू असताना ने मोकळा वारा. सॉलिड आहे राणा. काय रिव्ह्यू दिला तू हॉटेल बद्दल? लई मोठं हॉटेल आहे. लग्नाला द्यायला पाहिजे. हे समजे टेबल खुर्च्या काढून पत्तरवाळ टाकल्या तर 5-10 हजार माणसं सहज जेवून जातील बघा. माइंड ब्लोईंग आयडिया राणा साहेब. जबरा आहे तुझ्या राणा. कल्पेश, जेवायला आलोय आपण. ओके, पण काय पण बोला अंजली, टुडे इज द डे. एक नंबर तयारी करून आलाय बघ राणा साहेब.
त्याच्या कपड्याचा बघ काय डिझाईन आहे, एक नंबर हा. होय, अशा जागी यायचं म्हणजे बऱ्यापैकी शहरी बनून यायला पाहिजे. म्हणून हे नवीन कापडे घेतले स्पेशल. अरे तू तर ह्याच्यापेक्षा पण भारी कपडा घातला पाहिजे होता बघ. ते काळा शूज, काळा टाय, काळा कपडा, सगळा काळा. घालतो की पुढच्या टायमाला नक्की घालतो. ए राणा, एक मिनिट उभा राहणे. कशाला? एक राहणे उभा, एक मिनिट हा प्लीज. एकदम सेम टू सेम ने. राणा पण वेटरच बनून आलाय बघ. स्टॉप इट कल्पेश. राणाजी, तुम्ही बसा खाली. सर ऑर्डर प्लीज. एक ॲनेदे जॉयस कॅमिस मॅल्बिक फ्रेंड्स द्या. सुला दिंडोरी रिझर्व शिवास. ए राणाजी, हा, तू काय खाणार? मी ते अहो मागवा, पोट भरल असं काय ते. नाही तर आपलं नेहमीच स्पेशल पांढरा तांबडा आणि चुलीवरची भाकरी. अरे बाबा, ते खायच्या तर लोकल हॉटेलमध्ये जायला लागेल नाही. इथे सगळं इंटरनॅशनल डिशच मिळते. राणाजी, आपण जरा वेगळ्या प्रकारच्या हॉटेलमध्ये आलो. इथलं काहीतरी खाऊन बघूया का? हे घ्या, तुम्ही सांगा तुम्हाला हवे. हो, कल्पेशजींना मागवू दे त्यांच्या आवडीचं. कल्पेशजी, तुम्ही मागवा तुमच्या आवडीचं, मला चालेल. राणाजी, नक्की ना? who's the cook? चांगलं आहे ना ते. यस सर. आय वॉन्ट प्रॉपर कॉन्टिनेंटल डिश. ते मला इंडियन हायब्रिड नको हा बिलकुल. ओके सर. सगळा प्युअर कॉन्टिनेंटल डिश पाहिजे. हा, मी पूर्ण वर्ल्ड फिरून आले. त्याच्याला जरी काही प्रॉब्लेम असेल ना तर परत पाठवेल सगळा डिश, सांगते आधी. गेट मी वन फेरारी रोज इटली. कुठे गेली तुमची अंजलीबाई? तू बोलला ना तिच्याबरोबर? अडाणी माणूस त्यांच्यासाठी तो कल्पेश पाहुणाच बरं आहे. कितनी सच्चाई है तेरे में, तूने देखा? अरे यही सच्चाई उसको अंजलि को अच्छी लगी. दिल के मामले में डिग्री नहीं, इमोशन काम करती है, समझे? जा मर्दासारखा वाग आणि थांबव अंजली बहिणीला आणि सांग तुझ्या मनात काय आहे, सांग तिला.